तर नगरसेवकपदी विजयी झाल्यावरती पराभूत उमेदवारांच्या घरासमोर नगरसेवकाने तलवार मिरवत केलाय जल्लोष. महिला आणि नागरिकांचा संताप अनावर. छत्रपती संभाजीनगर येथे विजयानंतर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अभिजित जीवनवाल ह्या उमेदवाराने तलवार मिरवत जल्लोष केल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय. तर पराभूत उमेदवाराच्या घरासमोर तब्बल 2 तास विजयी उमेदवाराच्या समर्थकांनी जल्लोष केल्याचा आरोप करण्यात आलाय. तलवार मिरवत आणि घोषणाबाजी करत घरासमोर धिंगाणा घातल्यामुळे महिलांचा संताप अनावर झाल्याचं दिसून आलंय. नगरसेवक होऊन तर तुम्ही लगेच आताच तलवारी दाखवताय. आमच्या मुली सुरक्षित राहतील का 5 वर्ष? आणि तुम्हाला आमच्या घरासमोरच दिसलं का 2 तास डीजे वाजवायला? त्याला परमिशन पण नव्हती. त्यांचे मुलं मुली निवडून आले, आम्हाला खुशी आहे, नाही म्हणून नाही. पण याच्यानंतर आमची जिम्मेदारी कोण घेणार आहे? आज माझ्या घरासमोर बसून मी संजय बारवालची मोठी भाभी बोलते. माझ्या दारासमोर येऊन यांनी 2 तास एवढा गोंधळ घातला आणि माझ्या मुलावर हल्ला केला. याची नोंद यांनी घ्यायला पाहिजे. मंत्री भाऊ, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही आमच्या इथंच राहून लहानचे मोठे झाले. माझे भाऊ भाऊजाई सगळे यांचा संबंध कसा, तुम्ही कसे, आम्ही कसे, सगळे कसे. असं थोडी काही राजकारण झालं होतं सगळं. पण त्यांच्या दारापुढे येऊन एवढा धिंगाणा करायची गरज नव्हती ना. तुम्हाला माहिती आहे ना मोठा भाऊ कसा आहे आपला, कधी कोणाला काय बोलतो का? समजून घ्यायला पाहिजे होतं. ह्या कोण्या पोरांनी केलं, कोणी दाखवलं, काय केलं याची चौकशी तुम्ही करायला. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.